रामकृष्ण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान दत्तगुरूच्या जन्मोत्सवानिमित्त चालू असलेली आपली ही चिंतन सेवा आणि ह्या चिंतन सेवेचा हा तिसरा भाग. पहिल्या भागामध्ये आपण दत्तगुरूंच्या त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आरतीवरती चिंतन केलं. दुसऱ्या भागामध्ये आपण दत्त जन्माचं आख्यान बघितलं, म्हणजे कालच्या भागामध्ये. आणि आज बहुतेक ठिकाणी पार नसते. आज हा तिसरा आपला चिंतनाचा दिवस आणि आज दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्ताने काहीतरी आपण दत्तगुरूंची सेवा करण्याचा प्रयत्न करू. असं आहे, कालच्या भागामध्ये आपण जन्माचं चिंतन करत असताना धार्यवतार विश्वतारा वया त्रिचनुसया गरोदर या अभंगावर चिंतन केलं. मला वाटतं मागच्या वर्षी आपण नमन माझे गुरुराय या अभंगावर 7 दिवस चिंतन केलं होतं. भगवान दत्तात्रय आणि आपण त्यांना श्री गुरुदेव दत्त असं म्हणतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणतो. भगवान गुरु आहेत. अखिल विश्वाला गुरु म्हणून भगवान दत्तात्रय सर्वांसाठी धावून येतात. गुरु ही माय आहे, गुरु ही माऊली आहे, दत्त भगवान ही आमची माऊली आहे. असे भगवान दत्तगुरु हे जेव्हा आपण नेहमी ऐकतो म्हणजे आहेच. भगवान दत्तगुरूंनी 24 गुरु केल्याचं आपल्याला दिसते. जे महाराजे आहे, जे महागुरु आहे, जे गुरूंचे गुरु आहे असे दत्तात्रय भगवान ज्या वेळेला म्हणतात मी गुरु केला. हे बघा, गुरु प्रत्येकाने करावं. शास्त्र सांगते गुरुविन अनुभव कैसा कळे, आहे की नाही? गुरुविन अनुभव कैसा कळे असं सांगितलंय ना आपल्याला. आपल्या संत महात्म्याने सांगितलं गुरु केला पाहिजे. जाणत येणे गुरु भजिजे. तेव्हा दत्तगुरु भगवान त्यांचे गुरु कोण आहेत? आता देवाला काय गुरु असते, पण तरीही भगवान कृष्णांना पण गुरु होते, भगवान रामचंद्र प्रभूंनाही गुरु होते. दत्तगुरूंच्या गुरुचा विचार केला तर भगवान दत्तगुरूंचे दीक्षा गुरु म्हणून जर आपण बघितलं तर आपल्या नाथरायांचा जर अभंग बघितला तर ब्रह्मयाने बोध अत्रिशी पै केला तो शेषराजला दत्तात्रय म्हणजे अत्रि मुनी हे दत्तात्रयांचे तसे गुरु आहेत. पण दत्तात्रय भगवान म्हणतात मी 24 गुरु केले. श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये यदू आणि अवधूताचा जो संवाद आला त्या 34व्या श्लोकामध्ये भगवान दत्तात्रयांनी म्हणजे अवधूतांनी यदूला उपदेश करताना मी 24 गुरु केले हे सांगितलं. तो श्लोक आपल्यासमोर ठेवतो आणि मग संक्षिप्त स्वरूपाने आपण चिंतन करूया. भगवान दत्तात्रय म्हणजे अवधूत यदूंना सांगतात की मी 24 गुरु केले. कोणते तेवढे सांगतो. पृथ्वी वायुराकाश आपोग्नी चंद्रशारवी कपोतो अजगर सिंधू पतंगो साधु कुंजा मधुआ हरिनामीन पिंगला कुरुर्भकु कुमारी शरकु सर्व वर्णनाभी सुपेश कृत. 24 गुरु सांगितले. या श्लोकामधून भगवंतांनी 24 गुरु केल्याचं सांगितलं. आता एकदा श्लोकात सांगितलं तसं नाव सांगून पुढे जातो. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, वारा, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, कीटक, मधुमक्षिका, गज, भृंग, हरिण, मच्छ, पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, लोहार, कोळी, निंकुंभारी असे 24 गुरु भगवंतांनी केल्याचं सांगितलं आहे. बघा, आता ही जर यादी जर बघितली ना, मला सांगा गुरु करावं. आपणही गुरु करतो. एखादा ज्ञानी मनुष्य आहे, एखादा साधक आहे, एखादा भगवत भक्त आहे, साधू आहे, संन्यासी आहे, त्याला बघून आपण गुरु करतो की नाही? पण दत्तात्रय गुरूंनी जी 24 गुरूंची यादी सांगितली ती मात्र एक
रहस्यमयच आहे नाही का. एक सांगू का मला, भगवान दत्त गुरूंचं चरित्रच अगम्य आणि रहस्यमय आहे. आमच्या नाथ महाराजांना मलंग वेशात दर्शन दिलं. अर्थात दत्तगुरूंनी हे 24 गुरु जे केले, हे दीक्षा गुरु जरी नसले तरी शिक्षा गुरु आहे. अर्थात शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु आपल्याला माहिती आहे. दीक्षा गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण अध्यात्माची शिकवण घेतली, काही मंत्र घेतला, जप घेतला, कान मंत्र घेतला, ते दीक्षा गुरु. आणि शिक्षा गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण काही काही शिकत गेलो. भगवान दत्तात्रय म्हणतात, मी 24 गुरु केले, 24कडून काहीतरी शिकलो. एक एक गुरुचा विचार करत असताना यदुराजाला भगवान सांगतात की मी पहिला गुरु जो केला ना, तो पहिला गुरु मी पृथ्वी केला. का केला पृथ्वी गुरु? पृथ्वीपासून मी काहीतरी गुण घेतला. काय गुण घेतला? पृथ्वीपासून मी हा गुण घेतला, ती कधीही पृथ्वी सहिष्णू आहे महाराज. पृथ्वीवरती आग लावा, पृथ्वीला खोदा, पृथ्वीवर पाणी टाका, पृथ्वीवर घाण करा, पृथ्वीला लात मारा, पृथ्वीला नमन करा, काहीही केलं तरी पृथ्वी रिॲक्ट होत नाही. म्हणून असं माणसानं सहिष्णू असावं म्हणून महाराज म्हणतात मी पृथ्वीला गुरु केला. दुसरा गुरु केला वायू. वायू म्हणजे वारा, हवा. वायूपासून कुठला गुण घेतला? वायूपासून गुण घेताना महाराज सांगतात, हा वायू निघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, सर्वत्रच वायू आहे, प्रश्न नाही. पण हा वायू सर्वत्र असताना एखाद्या घाणीच्या ठिकाणी वायू आहे, घाण आहे, गटर आहे, गंदगी आहे, तिथे वायू आहे का? मग तिथे काय म्हणतो मी इथे राहत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी वायू समोर गेला आणि सुंदर अशी फुलाची बाग आहे, शेणची दुकान आहे, अत्तराची दुकान आहे, मग आता इथंच मी थांबतो, इथून जात नाही, असं वायूचं आहे का? नाही ना. मग वायूला जसं कुठल्याही परिस्थितीचा, वाईट असू द्या, चांगलं असू द्या, सुंदर असू द्या, कुरूप असू द्या, गोड असू द्या, कडू असू द्या, काही फरक पडू नये माणसाला, योग्याला, साधकाला काही फरक पडू नये म्हणून वायू गुरु मी केला असं भगवान सांगतात. तिसरा गुरु जो केला तो अंबर. अंबर म्हणजे आकाश. आकाशाला गुरु केलं. का आकाशाला गुरु केलं? कारण आकाश हे सर्वत्र आहे. व्यापकत्वानं विचार केला तर असं नाही आकाश पुण्यात आहे आणि आकाश नागपुरात नाही, आकाश जंगलात आहे आणि आकाश गावात नाही, असं नाही ना. मग आकाश सर्वव्यापी आहे, आकाश हा भेदभाव करत नाही, म्हणून मी आकाशाला गुरु केला असं भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी यदुराजाला सांगतात. चौथा गुरु केला उदक, पाणी, आप. पाण्याला गुरु केले कारण पाण्याचा स्वभावच आहे महाराज. पाणी असं बघत नाही की हा पापी आहे, पुण्यवान आहे. पाणी या सर्वांची स्थान बघतो. पाणी जात बघत नाही, पाणी धर्म बघत नाही, पाणी वय बघत नाही, पाणी लिंग बघत नाही, पाणी देश बघत नाही, पाणी वेश बघत नाही. कुणी असू द्या, ज्याला तहान लागली त्याच्याजवळ तो गेलाय की त्याची तो तहान भागवत. हा पाण्याचा स्वभाव आहे. त्यामुळे साधू संत योगी साधकांनी असं वागलं पाहिजे. हा गुण पाण्याकडून भगवान दत्तात्रय म्हणतात मी घेतला. पाचवं त्या ठिकाणी पावक म्हणजे अग्नी. अग्नीचाही स्वभाव तोच आहे ना. असं अग्नी असा आहे का तुमच्या घरचा स्वयंपाक अग्नी करल, तुम्ही भाजी चांगली केली म्हणून अग्नी चांगला पेटल, आणि तुम्ही भाजी वेगळी केली, काहीतरी वेगळंच काही केलं तरी तो पेटणार नाही, असं नाही ना. किंवा अग्नी आपल्यामध्ये ओलही जाळतो, सुकही जाळतो. अग्नी विचारत नाही हे चंदनाचं लाकूड आहे का बाबळीचं आहे. अर्थात हा अग्नीचा गुण मी त्या ठिकाणी घेतला म्हणून पाचवा गुरु अग्नी हा त्या ठिकाणी ठरतो. सहावा गुरु चंद्र गुरु केला. का हो? चंद्र हा कलेने वाढतो महाराज. पौर्णिमेचे प्रतिपदा द्वितीय असं करत करत पौर्णिमेपर्यंत वाढतो. पुन्हा पौर्णिमेपासून तो कमी होत जातो. अमावस्येला काहीच राहत नाही. अर्थात चढ उतारे जीवनामध्ये कसे येतात हे चंद्राकडून शिकावं भगवान दत्तात्रय म्हणतात. त्याच्याकडे बघून मी तो हा गुण, त्याचा गुण घेतला म्हणून चंद्र हा त्या ठिकाणी किती झाले हो? 3 आणि 3 6 ना. 6 गुरु झाले. 7वा गुरु भगवंताने सांगितला सूर्य. सूर्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेच बघता येईल. जसं पृथ्वीचं सूर्याच्या बाबतीत आकाशासारखंच आपल्याला बघता येईल. सूर्य कुणालाही उष्णता देतो, कुणाला देत नाही, असा भेद करत नाही. समुद्राची आपल्या उष्णतेने वाफ करून त्याची बाष्पीभवन होऊन ते वर्षाकाळी सर्वत्र पाणी वर्षाव तो करत असतो. अर्थात सूर्य हा विचार करत नाही
की मी केलेल्या कामामुळे पाणी सर्वांना मिळेल किंवा सर्वांना मी उष्णता देतो, तो भेद करत नाही. म्हणून सूर्य हा एक 7वा गुरु सूर्य केला. 8वा गुरु पतंग सांगितलाय. पतंग म्हणजे पतंग कीटक म्हणजे त्याला काय, आता आम्ही फकळी असं म्हणतो, दिव्यावरती झेप घेते आणि स्वतःच जळते. पतंग दिव्यावरची झेप घेते आणि स्वतःच जळते. याला गुरु करायचं काय कळत नाही त्या फकळीला. अहो, विषयाची आस एक सांगू का मला, भगवान दत्तात्रयाने जे गुरु केले ते गुरु गुण आहे म्हणूनच गुरु केले असं नाही. त्यातले दोष आहे म्हणून सुद्धा त्याला गुरु केलं. त्याचे दोष दिसल्यामुळे हे दोष करू नये हे ज्यांच्याकडून शिकलो तोही गुरु, एवढा उदात्त विचार आहे. आता ही फकडी त्या दिव्यावरती जाऊन पडते आसक्तीमुळं आणि मरून जाते. भगवान दत्तात्रय म्हणतात मी त्या फकळीला पतंगाला गुरु केला, म्हणजे तिच्या आसक्तीमुळं कसं मरण येते, तिच्या आसक्तीमुळे कसा नाश होतो हे मला कळलं, म्हणून मी पतंगाला त्या ठिकाणी गुरु केला. नंतरचा गुरु आपण रवी बघितला कपूत. कपूत म्हणजे कबुतराला गुरु केलं. मी जो पतंग कीटक गुरु सांगितला तो मला 11व्या नंबरचा आहे, पण काय हरकत नाही, थोडासा आपला सिरियल नंबर तिकडे होऊ शकते. कपोत म्हणजे कबुतराची एक छोटीशी गोष्ट आहे, मी विस्तारानं सांगणार नाही. एक कबुतरी नर आणि मादी आपला संसार चालला. पक्ष्यांचा पण संसार असतोच आपल्यासारखा, एक दुसरा प्रेम करत होते पक्षी, आपणही करतो तसं पक्षीही करतात ना. आणि मग चांगला संसार चालला. एक त्यांनी आपलं काय म्हणतात त्याला घरटं बनवलं आणि त्या घरट्यामध्ये काही दिवसांनी नियमाप्रमाणे निसर्गाच्या क्रमाने त्यांना मुलं झाली. काय कबुतराला पिलं वगैरे झाले, पुन्हा प्रेम वाढलं. दोघंही नवरा बायको म्हणजे कबूतर नर मादी वनात जायचे, मुलांसाठी आपल्या काहीतरी चारा आणायची, त्यांना खाऊ घालायचे. चांगला संसार झाला. एक दिवस शिकाऱ्यानं जाळं टाकलं. हे आपले काहीतरी चारा पाणी आणायला गेले असताना बालकावरती जाळं टाकलं. कबुतरीन आली. कबुतरींना खूप दुःख झालं. तिनं त्या जाळ्यामध्ये उडी घेतली. पुन्हा त्या शिकाऱ्यानं तिच्यावरतीही जाळं टाकलं, तीही अडकली. नंतर कबुतरालाही राहवल्या गेलं नाही. बायकोचं प्रेम उत्पन्न झालं, मुलांचं प्रेम उत्पन्न झालं, त्यांनीही उडी टाकली, तोही त्या जाळ्यात अडकला. अर्थ काय आहे? कथा वाढून सांगायची नाही. ते कबूतर शब्दाला कबुतराला गुरु केलं का? कबुतराची जी विषयासक्ती मोहमाया पाहून त्याचा जो विनाश झाला, त्या विनाशातून मोहमायामध्ये अडकू नये हे सांगण्यासाठी मी कबुतराला गुरु केला, असं दत्त दिगंबर महाराज तुला सांगतात. 9 गुरु झाले. 10वा गुरु समुद्र म्हणजे सागर. सागराच्या बाबतीत पण तेच आहे. काय आहे समुद्राचं? पावसाळ्यामध्ये मोठमोठ्या नद्या येऊन मिळाल्या, समुद्राला आनंद आहे का? उन्हाळ्यामध्ये एकही नदी मिळाली नाही, समुद्राला दुःख आहे का? बरं, पावसाळ्यामध्ये तो भरून जातो, खूप आनंदी होतो, असं काही आहे का? उन्हाळ्यामध्ये तो नाराज होतो, असं काही आहे का? बरं, तो कधी म्हणतो का माझ्या आतमध्ये घाण पाणी आणलं, माझ्यामध्ये चांगलं पाणी आणलं? जे येईल तो घेतो आणि घाण बाहेर टाकतो. हा समुद्राचा स्वभाव दत्तगुरु म्हणतात. बघून मी त्याला गुरु केलं. असे हे समुद्र 11वा गुरु झाला आणि मी समुद्र 10वा गुरु झाला. पतंग कीटक मी तुम्हाला सांगितलाय, तो 11वा 12वा गुरु झाला. त्यानंतर मधुमक्षिका म्हणजे मधमाशी. मधमाशीकडे बघताना दत्तगुरूंनी गुरु का केलं? असं मधुमक्खी हे आपलं मध जमा करते, स्वतः काही न खाता मधाचा संचय करते. परिणाम काय होते? स्वतः खात नाही, पण कोणीतरी येतो आणि मधुमक्षीचं पोळ झाडून जातो. मक्खीही मरते, म्हणजे माशीही मरते आणि मधही दुसराच घेऊन जातो. हे बघून दत्तात्रय गुरुराय म्हणतात मी मधुमक्षीला गुरु केला, की संचय करून आपल्या कामात येत नाही हे माहीत असताना सुद्धा संचय केला आणि मग तो दुसऱ्यानेच कोणीतरी नेला. यातून काहीतरी शिकावं म्हणून मी मधुमक्षीला गुरु केला. त्यानंतर गज, भृंग आणि हरिण. गज म्हणजे हत्ती. हत्तीला गुरु काय केलं? हत्ती आणि हत्तीनीची कथा आहे. हत्ती ज्या वेळेला विषयासक्त होतो, कामातून होतो, त्यावेळेला तो हत्तीनीसाठी धडपडत असतो. या हत्तीला पकडताना असं म्हणतात कुठेतरी एक मोठा खड्डा केला जातो, त्यावरती पृष्ठ वगैरे काहीतरी ठेवल्या जाते आणि कागदाची पृष्ठाची लाकडाची काहीतरी हत्तीन बनवल्या जाते. हुबेहूब हत्तीन बनवल्यानंतर तो हत्तीनीला बघतो
आणि हत्तीने कधी आकृष्ट होऊन त्या ठिकाणी उडी मारतो आणि खड्ड्यात पडतो. उदाहरण एवढ्यासाठी आहे की हत्तीच्या आतुरतेनं आकृष्ट होऊन आसक्त होऊन हत्ती त्या खड्ड्यात पडतो. तसं तुम्ही आम्ही खड्ड्यात पडू नये म्हणून हत्तीला गुरु या ठिकाणी दत्तगुरु सांगतात की मी हत्तीला गुरु केलं, भृंगाला गुरु केलं. भृंग म्हणजे भुंगा पक्षी इकडे तिकडे जातो आपला बघा. हा भृंगाचं वैशिष्ट्य असं आहे महाराज, हा भृंगा लाकडाला सुद्धा करू शकतो, पण ज्या वेळेला हा कमलामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी जातो त्यावेळेला सूर्यास्त झालं की कमल मिटतं. असं सूर्य त्याला उगवतं आणि सूर्यास्ताला मिटतं, कमळ मिटतं. पण हा भुंगा त्या कमळाला, कोमलशा कमळाला त्या ठिकाणी पोखरून बाहेर निघू शकत नाही. तो लाकडाला पोखरतो, तो कमळाला पोखरू शकत नाही. हा यातून काय गुरु काय केलं असावं? आसक्त एवढं माणूस झाले की मरण झालं, विनाश होईल, नाश होईल, पण अडकून राहतील, कारण आसक्ती आहे. हा आसक्ती त्यागण्याचा गुण या भृंग्याकडून दत्तगुरु म्हणतात घेण्याजोगा आहे, म्हणून मी त्याला गुरु केलं. नंतरचा गुरु हरिणीला गुरु केलं. हरिणीला गुरु करण्याचं कारण काय? हरिण नादे मृग. नादे मृग म्हणजे नादानी संगीताने हरिण त्या ठिकाणी आसक्त होते आणि मग तिला व्याध त्या ठिकाणी बाण मारून निघून जातो, शिकार करतो. म्हणजे एखाद्या पंचविषयामध्ये अडकल्यानंतर काय होते हे हरिणीकडून कळतं, म्हणून महाराज म्हणतात मी हरिणीला गुरु केलं. नंतरचा गुरु सांगितला मत्स्य म्हणजे मासा. माशाला गुरु केलं का? मासा हा रससेवनासाठी, असं पूर्वीच्या, आता हे बोट वगैरे निघाल्या, पूर्वीच्या काळी गळ टाकून मासे पकडायचे आणि मग त्या गळाला काहीतरी कणकीचा उंडा, त्यानंतर काहीतरी मासाचा तुकडा वगैरे टाकून नदीत टाकायचे आणि मग मासा ते खायला यायचं, वर उचलायचं आणि मासे पकडायचे. अशी पद्धत पूर्वीच्या काळी होती. हा मासा रसनेच्या म्हणजे जिभेचे चोचते पुरवण्यासाठी त्या गळाकडे मोहाने जातो, आतुरतेने जातो आणि असं गेल्यानंतर खायला गेल्यानंतर तो कोळी त्या माशाला वर गळाने वर ओढतो आणि मासा मरतो. यातून असं आहे, रसनेच्या आहारी जाऊ नये. साधकाने, योग्याने, संन्याशाने, साधूने रसनेच्या आहारी जाऊ नये, म्हणून माशाकडे बघून हा माशाचं त्यागण्याजोगा गुण मी घेतला, म्हणून त्याला मी गुरु केला. दत्त भगवान म्हणतात पिंगळेला मी गुरु केलं. पिंगळा नावाची वेश्या होती महाराज, आणि या वेश्येला गुरु करण्याची कथा मोठी आहे. मी बिलकुल एका वाक्यात सांगतो. जनक राजाच्या नगरीमध्ये पिंगळा नावाची एक वेश्या होती. ती रोज आपली तयार होऊन संध्याकाळची वेळ झाली की दरवाजाशी उभी राहायची, पुरुषांना आकृष्ट करायची, त्यांच्याकडून भोग संपादन करून घ्यायची, पैसे मिळवायची. एकदा अशीच उभी राहिली महाराज. 9 वाजले, 10 वाजले, एकही गिराईक नाही. 11 वाजले, 12 वाजले, एकही गिराईक नाही. काय करायचं? चिंता दूर झाली. माझी भोगायची इच्छा आहे, मला कोणतरी भोगावं आणि पैसे द्यावं, माझा धंदा चालावा, पण पुढे यायला तयार नाही. काय करावं? विरक्ती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं आणि पिंगळेने सांगितलं मी परपुरुषाचा भोगते, परपुरुषाची मी वाट बघते, कोणी येत नाही. मग माझ्यामध्ये जो पुरुष आहे, भगवान आहे, त्याचा धावा केला तर काय होईल? पिंगळेने त्याचा धावा केला महाराज आणि उद्धरवून गेली. पिंगळेचा हा जो गुण आहे, विषय त्यागाचा जो गुण आहे, तो मी घेतला, म्हणून पिंगळेला गुरु केलं, असं दत्तगुरु सांगतात. टिटवीचं एक उदाहरण आलं आहे. टिटवी म्हणजे एक पक्षी आहे मोठा. तो चोचीमध्ये काहीतरी मासा घेऊन आकाशामध्ये उडत होता. तो मासा बघून इतरही पक्षी त्याच्या मागे लागले आणि त्याला टोचायला लागले. का? की मासा आम्हाला पाहिजे. टोचता 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 टिटवी घायाळ झाली. मग टिटवीच्या लक्षात आले की आपण प्रतिकार करू शकत नाही, कारण आपल्या चोचीमध्ये मासा आहे. मग टिटवीने तो मासा खाली फेकला. मासा चोचीतून फेकेपर्यंत टिटवी घायाळ झाली, पण मासा फेकल्या फेकल्या सर्व पक्षी बाजूला निघून गेले, कारण टिटवीला प्रतिकार करण्याची क्षमता होती, कारण चोच रिकामी झाली होती. टिटवीकडे बघून मी काहीतरी शिकलो, म्हणून टिटवीला मी गुरु केलं, असं दत्तगुरु म्हणतात. त्यानंतरचा गुरु आहे बालक. बालक म्हणजे लहान मुलगा. 2-3 महिन्याचा मुलगा घ्या ना, त्याला काही राग आहे, द्वेष आहे, आपलं परक काही कळते का? कोणी स्तुती केली, कोणी शिवी दिली, काही कळते का बालकाला? नाही ना. तसं संन्यासाचं जीवन असावं, योग्याचं जीवन असावं, साधकाचं जीवन असावं, म्हणून बालकाला गुरु केलं. त्यानंतर कुमारी, लोहार, कुमारीला गुरु केलं. कुमारीला गुरु करण्याची एक छोटीशी कथा आहे. कुमारीला बघायला पाहुणे आले, हातात 10-10, 12-12 मांगड्या होत्या.
पूर्वीचा काळ साळ कांडून भात तयार करायचा. मग साळ कांडायला मुसळ घेतलं, कांडत बसली, आवाज यायला लागला. मग हळूहळू बांगड्या काढल्या, 2 काढल्या, 4 काढल्या, तरी आवाज यायला लागल्या. मग सर्व बांगड्या काढून एक एक बांगडी ठेवली आणि एक एक बांगडी ठेवल्यानंतर आवाज येत नव्हता. साळ कांडून झाली, भात झाला. साधी गोष्ट आहे, पण विचार केला तर लक्षात येतो, ज्या वेळेला 10-12 त्यावेळेला समुच्चय होता, त्यावेळेस आवाज होत होता, त्यावेळेला ते डिस्टर्ब होत होतं. पण ज्यावेळेला एक एक फक्त बांगडी ठेवली त्यावेळेला कामही झालं, पाहुण्यांची पाकशुद्धी झाली. अर्थ काय महाराज? अर्थ असा आहे की भगवत भक्ती करताना इतरांमध्ये न गुंतता स्वतः एकट्याने एकाग्रतेने जर केली तर आपला त्या ठिकाणी फलद्रूप होऊ शकते. हेच सांगण्यासाठी भगवान दत्तगुरु म्हणतात, मी कुमारीला गुरु केला. नंतरचा गुरु लोहार म्हणजे बाण तयार करणारा. तो एवढ्या एकाग्रतेने बाणाला धार लावत असतो. एकदा असाच लोहार बाणाला धार लावत होता. राजाची स्वारी गेली, मागून प्रधान सेवक वगैरे सर्व आले आणि विचारलं, का हो आमचे राजे गेले का? तो म्हणतो, मला माहित नाही, एवढं मोठं सैन्य आता गेलं, मला माहिती नाही, मी माझ्या बाणाला धार लावत होतो. अर्थात अशी एकाग्रता भगवत भक्तीमध्ये असावी, साधकांसाठी हे आवश्यक आहे. म्हणून मी त्या लोहाराला गुरु केला असं भगवान दत्तात्रय म्हणतात. नंतर सापाला गुरु केला. सापाला गुरु काय केलं? कारण साप एकटा फिरतो. कधी टोळीने फिरताना आपल्याला साप दिसले का की 15 साप निघाले? नाही, एकटा निघतो, निर्भीडपणे एकटा निघत असतो. म्हणून सापाला गुरु केलं. एक मला सांगता सांगता अजगर सांगायचा झाला होता. अजगराला गुरु केलं. अजगर महाराज तसा ताकदवान असतो, नाही का, मोठा असतो, पण स्वतःहून कुठेतरी अशी शिकार करायला निघाला आणि कोणावर आक्रमण केलं असं करत नाही. जे विनाशायास येईल ते तो गिळत असतो, याचाच अर्थ. त्याचा तो स्वभाव बघून मी त्याला अजगराला गुरु केलं. त्यानंतर कोळी म्हणजे कातणीला गुरु केलं. कातणी आपलं घर बनवते आणि स्वतःच ते घर काम झालं की घर त्यावेळी नेस्तनाबूत करते. याचाच अर्थ असं आपला कार्यभार संपला की आपण विसरून गेलं पाहिजे हे जाणण्यासाठी कातणीला गुरु केलं. नंतरचा गुरु कुंभारीन म्हणजे नंतरचा पेशकश नावाचा जो गुरु आहे, असा आहे, एक असा किडा असतो, त्याला भिंगुरडी येते आणि आपले पुन्हा पुन्हा दंश करते. पुन्हा त्याला एवढी धास्ती बसली, एवढी दहशत बसली की आता भिंगुरडी मला दंश करेल. परिणाम असा झाला, तो किडा भिंगुरडीच बनला. तुकोबारांचे प्रमाण सुद्धा आहे, तो भिंगुरडीच बनला. अर्थात असं आपणही देवस्वरूप देव 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 करता करता देवस्वरूप बनलं पाहिजे हे जाणण्यासाठी महाराज म्हणतात, मी त्याला गुरु केलं. असे 24 गुरु दत्तात्रय भगवंतांनी म्हणजे अवधूतांनी यदूला श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये 7व्या अध्यायामध्ये सांगितले. पुढे याचा विस्तार 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये आला आहे. आपण थोडं संक्षिप्त रूपाने यात चिंतन केलं. आपल्याला विस्तारानं चिंतन बघायचं असेल तर मागच्या किंवा त्या आदल्या वर्षीच्या दत्त जयंतीच्या निमित्तानं जे आपण चिंतन केलं त्यात 3-4 भागामध्ये मी चिंतन केलं होतं. आज आपण संक्षिप्त रूपाने चिंतन केलं. अर्थात दत्त भगवान एक गुरु आहेत, म्हणून गुरुसंबंधातला काय भाव आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम 24 गुरुचा आज आपण इथं चिंतन केलं आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं चालू केलेली आपली चिंतन सेवा आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढचा नवीन विषय घेऊन. काही दिवसातच आपल्यासमोर येणार आहे. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाची एकदा भजन करू दत्तगुरूंचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूचे ध्यान करा हो दिगंबराचे स्मरण करा. दत्तगुरूचे ध्यान करा हो दिगंबराचे स्मरण करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्त जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.